ते पहिला इथे साईबाबा हॉटेल होतं आणि तिथेच राहिलो होतो मी तेव्हा. तेव्हा ते स्वप्न झालं तेव्हा त्यांनी ते सगळीकडे माहिती पडत गेलं ना. नंतर आम्ही हार चालू केले होते तिकडे. काय माझेच हार होते. तुम्हीच कायम हार येते असता मी अजूनपर्यंत मीच समजा कायम माझेच येतात हार. अजूनपर्यंत कोण हारवाला बदलला नाही 90%. दृष्टांत म्हणजे मला विश्वास पूर्ण आहे आणि माझा खरोखरच त्याचे काहीतरी लोकांची कामं होत आहेत समोर. देव करतोय त्यांना मदत करतोय एवढं नक्की वाटतो माझ्या मनाला. कारण मी एवढे वर्ष हार टाकतोय ते बघतोय. कोणी झाला तरी बघा त्याला थोडाफार तरी देवाचा जरा हे वाटला की देव काहीतरी करतोय आपल्यासाठी तेव्हा कोणतरी धावून येणार इथे. महत्व बोलायचा हे असतो. आपल्याला पण अनुभव आहे की काहीतरी सत्य इथे आहे. फक्त सत्य राखण्याचं काम कोणतं आहे आपल्या लोकांचंच आहे. नाही तर काय रस्त्यावर एवढं आपण झाडाला समजा हार घातला नाही रोज मनापासून मानला तो देव ते झाड पण देव बनवू शकतो. दगडाला एक उद्याला आपण सिंदूर घातला तर तो पण बनवू पण तो मनापासून केलाच आहे. असं आहे सत्य आहे. एवढं आपल्याला माहिती आहे. एवढे वर्ष हार टाकतोय साथ देतोय आपल्याला 2 टाइम खायला भेटतो एवढं सर्वात महत्व. माझी ना कायमची इच्छा होती गणराला एकदा तरी मिठी मारायची. पण आपल्याकडे अशी एकही मूर्ती नाही की ज्याला आपण नीट मिठी मारू शकतो. आणि जिथे जिथे असेल ना तिथे तिथे इतके रिस्ट्रिक्शन आहे की तिथे मी विचार सुद्धा करू शकत नाही जायचा. आणि मला जायचं पण नाही त्यांच्या तोंडाला लागायला. पण हे असं झाड आहे ना हे गणरायाचं प्रतीक आणि साक्षात माझे महादेव सुद्धा इथे. तर मी ती ऑपॉर्च्युनिटी इथे घेणार आहे. बरोबर. ही कुठल्या उत्खनन कुठे मिळाली? पाठीमध्ये असं उत्खननामध्ये मिळालं. इकडे आपल्या इथे पाठीमागे ना? हो. ओके. ते दगड पण सध्या आहे ना काय हेच आहे. दगड असं म्हणत नाही ते काय स्थानच आहे देवाचं स्थान. एक दगड असा होता की तो हलायचा. त्या इच्छा काय आपण मागितली इच्छा दाखवली जाते म्हणजे काम हल्ला की त्याचं काम आपलं होणार आहे. मग ते आता बंद केलं काय? एक दगड आहे तो आपल्या चुकांनी कोकणातल्या म्हणतात पळून घेऊन गेले. पहिले कोण म्हणतात पुजारी ते घेऊन गेले. तर अशी आहे सनातनची लीला. बाकी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टिळक महाराजांचा नेहमीच विजय असतो.